नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर डिकॉड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मराठीमधील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे व्याकरण. तर आज आपण पूर्ण व्याकरण बघणार आहोत डीपमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि अजिबात स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केलं तुम्हाला प्रश्न कळणार नाही. आज आपण टोटल 100 प्रश्न बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पी आर डिकॉड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला पहिला प्रश्न पाहूया. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे काय असतं मित्रांनो? नाम म्हणजे काय याचं उत्तर काय? ऑप्शन सी, व्यक्ती, वस्तू, स्थळ यांची नाव सांगणारा शब्द म्हणजे काय? नाम. नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, स्थळ यांचे नाव सांगणारा शब्द. उदाहरणार्थ राम, पुस्तक हे काय झालं तर नाव झालं. या जगात कोणत्याही वस्तू असो, व्यक्ती असो किंवा आपल्या डोळ्यात जे काही गोष्टी दिसतं त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? काहीतरी नाम आहे. नाम म्हणजे काय? व्यक्ती, वस्तू, स्थळ यांचे नाव सांगणारा शब्द म्हणजे काय? नाम होय. पुढचा प्रश्न, राम हा कोणता नाम प्रकार आहे? राम हा कोणता नाम प्रकार आहे? तो कोणता नाम प्रकार आहे मित्रांनो? ऑप्शन बी, व्यक्तिवाचक नाम. कोणता? तर व्यक्तिवाचक नाम. का? राम हे एक विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे म्हणून ते काय झालं? व्यक्तिवाचक नाम. पुढचा प्रश्न, सौंदर्य हा कोणता नाम प्रकार आहे? सौंदर्य हा कोणता नाम प्रकार आहे? ऑप्शन बी, काय? तर भाववाचक नाम आहे. कोणता आहे? तर भाववाचक नाम. का? सौंदर्य हा काय आहे? तर गुण, भाव दाखवतो म्हणून भाववाचक नाम आहे. सौंदर्य हा गुण आणि भाव दाखवतो म्हणून काय आहे? भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे? मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन बी, मुलगे. काय होतं? मुलगाचे अनेक वचन काय होतं? तर मुलगे होते. पुढचा प्रश्न, ती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? ऑप्शन बी, सर्वनाम. कारण ती हा नामाऐवजी वापरला जाणारा जातो म्हणून काय झालं? ते सर्वनाम. ती हे शब्द काय? नामाऐवजी वापरला जातो म्हणून ते सर्वनाम. पुढचा प्रश्न, मोठा हा शब्द कोणता आहे? मोठा हा शब्द कोणता आहे मित्रांनो? त्याचं ऑप्शन काय? ऑप्शन बी, विशेषण. काय झालं? तर विशेषण. कारण मोठा हा काय दाखवतो? गुण दाखवतो. मोठा, छोटा हे काय झालं? तर गुण दाखवतं ते म्हणून काय आहे? ते विशेषण. पुढचा प्रश्न, तो धावतो इथे क्रियापद कोणते? तो धावतो ही क्रियापद कोणती मित्रांनो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, धावतो. काय? तो धावतो इथे क्रियापद काय आहे? तर धावण्याची क्रियापद चालू आहे. धावण्याची क्रिया चालू आहे म्हणजे काय? धावतो. पुढचा प्रश्न, जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा मित्रांनो? तर ऑप्शन बी, क्रियाविशेषण. कारण जलद क्रियाची पद्धत सांगतो म्हणून क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, तो जलद धावतो. जलद काय आहे? तो जलद धावतो. जलद काय मित्रांनो याच्यात? तर ऑप्शन सी, क्रियाविशेषण आहे. कारण जलद धावण्याची पद्धत सांगतो म्हणून क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न, आणि हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आणि हा शब्द कोणत्या प्रकारचा मित्रांनो? ऑप्शन ए, उभयनाभी अव्यय. आणि दोन शब्द जोडतो. आणि हा दोन वाक्य, दोन शब्द जोडतो म्हणजे काय झालं? उभयनाभी अव्यय. परंतु हा शब्द कोणता आहे? परंतु हा शब्द कशात येतो मित्रांनो? ऑप्शन ए, उभयनाभी अव्ययमध्ये येतो. पुढचा प्रश्न, घरात या शब्दातील विभक्ती कोणती आहे? घरात या शब्दातील विभक्ती कोणती मित्रांनो? तर ऑप्शन सी, सप्तमी विभक्ती. आपण पाहिलेलं असेल तर ते शेवटी काय आलं? तर त आलेलं आहे. घरात मध्ये काय अर्थ असतो म्हणून सप्तमी विभक्ती असते. घरात म्हणजे काय? मध्य. पुढचा प्रश्न, तो शाळेत जातो का ओळखा? तो शाळेत जातो का ओळखा? याचं ऑप्शन उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी, वर्तमान काळ. कारण जातो म्हणजे काय? सध्या चालू आहे. वर्तमान काळ आहे कारण तो शाळेत जातो, जाण्याची क्रिया चालू आहे आणि तो नेहमी जातो मग काय झालं? वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, तो गेला काळ कोणता? तो गेला काळ कोणता मित्रांनो? तर ऑप्शन बी, भूतकाळ. कारण जाण्याची क्रिया झालेली आहे, तो गेलाय, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून भूतकाळ होय. पुढचा प्रश्न, मी येईल काळ कोणता? मी येईल काळ कोणता मित्रांनो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, भविष्यकाळ. कारण मी येईल हे कन्फर्म आहे का? नाही, भविष्यात होणार आहे म्हणून भविष्यकाळ. पुढचा प्रश्न, पुस्तक या शब्दाचे लिंग काय आहे? पुस्तक या शब्दाचे लिंग काय आहे? तर नपुंसकलिंगी आहे. काय? तर नपुंसकलिंगी. पुढचा प्रश्न, मुलगी हा शब्दाचे लिंग काय आहे? मुलगी या शब्दाचे लिंग काय मित्रांनो? तर ऑप्शन बी, स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न, फुले हे कोणते वचन आहे? फुले हे कोणते वचन आहे? तर ऑप्शन बी, अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 19, आम्ही हा कोणता शब्द प्रकार आहे? आम्ही हा कोणता शब्द प्रकार आहे मित्रांनो? तर सर्वनाम प्रकार आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, खूप हा शब्द कोणता शब्द आहे?
खूप हा प्रमाण दाखवतो म्हणून काय झालं हे क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, हळू हा शब्द कोणता आहे? हळू काय आहे? क्रियेची पद्धत सांगतो. म्हणजे काय याचं उत्तर असेल मित्रांनो? तर क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, तो आणि मी गेलो. आणि काय आहे? तो आणि मी गेलो आणि काय आहे मित्रांनो? ऑप्शन काय आहे? तो ऑप्शन सी उभयान्वयी अव्यय. कारण त्यांनी दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतो म्हणून उभयान्वयी अव्यय. कोण कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे मित्रांनो? कोण हे काय विचारतं? तर प्रश्न विचारतं म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, हा कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? हा कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे मित्रांनो? तो ऑप्शन आहे दर्शक सर्वनाम. का बघा ते दर्शवतोय, हा दाखवतोय काय? दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न, जसा राजा तशी त्याचा प्रजा. जसा राजा तशी प्रजा हे काय मित्रांनो? ऑप्शन ए काय? तर मन आहे. जसा राजा तशी प्रजा म्हणजे जसा राजा असेल तशी त्याची प्रजा असेल. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, हात धुवून मागे लागणे म्हणजे काय? हात धुवून मागे लागणे म्हणजे काय? त्रास देणे. कोणी म्हणतो ना आपण हात धुवूनच मागे पडलेले आहात म्हणजे काय? त्रास देणे. पुढचा प्रश्न, नाक खुपसणे म्हणजे काय? नाक खुपसणे म्हणजे काय? तर हस्तक्षेप करणे. पुढचा प्रश्न, डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काय? डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काय? काळजीपूर्वक पाहणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, आकाश पाताळ एक करणे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय करणे मित्रांनो? ऑप्शन बी खूप प्रयत्न करणे. मी जेवण केले वाक्यप्रकार काय? मी जेवण केले वाक्यप्रकार काय मित्रांनो? याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए विधान आहे. काय? साधे विधान आहे. मी जेवण केले वाक्यप्रकार तर साधे विधान. पुढचा प्रश्न, तू कुठे जात आहेस? तू कुठे जात आहे हे काय आपण विचारलं? तर प्रश्न विचारला म्हणजे काय? प्रश्न वाचक. पहिला उत्तर बरोबर आहे. दार बंद कर. दार बंद कर हे काय? तर आदेश आहे म्हणजे काय झाली? तर ही आज्ञा झाली. याचं उत्तर काय? तर ऑप्शन सी आज्ञार्थी. पुढचा प्रश्न, वाह किती सुंदर. काय? तर वाह किती सुंदर. याचं उत्तर काय? तर उद्गार निघाला ना आपला, उद्गारवाचक झालं हे. भावना व्यक्त केली म्हणजे काय? उद्गार केला. याचं उत्तर एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भाषा शिक्षणाचा उद्देश काय आहे? भाषा शिकण्याचा उद्देश काय मित्रांनो? तर काय करणे? संवाद करणे म्हणजे काय? ऑप्शन बी संवाद कौशल्य वाढवणे म्हणजे भाषा शिकण्याचा उद्देश होय. पुढचा प्रश्न, बालक भाषा कशी शिकते? बालक भाषा कशी शिकते? याचं उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन बी नैसर्गिकरित्याने बालक भाषा शिकतो. पुढचा प्रश्न, लिसनिंग स्किल म्हणजे काय? लिसनिंग स्किल म्हणजे काय असते? म्हणजे काय असते? तर ऐकणे. लिसनिंग स्किल काय असते? ऐकणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. स्पीकिंग स्किल म्हणजे काय असते मित्रांनो? स्पीकिंग स्किल म्हणजे काय असतं? तर बोलणे. बोलायची आपण म्हणतो स्पीकिंग स्किल वाढवा म्हणजे बोलणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. रीडिंग स्किल म्हणजे काय? तर वाचणे. पुढचा प्रश्न, रायटिंग स्किल म्हणजे काय? तर लिहिणे. LSRW म्हणजे काय असतं मित्रांनो? तर लक्षात ठेवा. LSRW म्हणजे काय? लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. हे काय? चार काय असतं मित्रांनो? तर ऑप्शन ए 4 भाषा कौशल्य. पुढचा, सायलेंट रीडिंग वाचणे म्हणजे काय असतं? सायलेंट रीडिंग म्हणजे काय असतं मित्रांनो? तर सायलेंट रीडिंग काय असतं? तर ऑप्शन बी मनात वाचणे, न आवाज करता. पुढचा प्रश्न, रीडिंग अलाउड. रीडिंग अलाउड म्हणजे काय असतं मित्रांनो? तर रीडिंग अलाउड म्हणजे ऑप्शन बी मोठ्याने. रीडिंग लाऊडली. डिस्ट्रॅक्शन कशासाठी असतं? तर डिस्ट्रॅक्शन कशासाठी असतं मित्रांनो? तर ऑप्शन सीचं बरोबर उत्तर ए लिस्निंग आणि रायटिंगसाठी. पुढचा प्रश्न, सुंदर फूल. सुंदर काय आहे? सुंदर फूल सुंदर काय आहे? हे विशेषण आहे. पुढचा, तो हळू चालतो. हळू काय आहे? तो हळू चालतो हळू काय आहे? हे क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न, ती गात आहे. काळ कोणता आहे? ती गात आहे. काळ कोणता आहे मित्रांनो? तो वर्तमान काळ आहे कारण ती गात आहे ना सध्या म्हणून वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, ती गात होती. काळ कोणता ओळखा? ती गात होती. ही काळ कोणतं झालं? तर भूतकाळ कारण की ती गात होती. पुढचा, ती गाईल. काळ कोणता? ती गाईल. काळ कोणता? तर भविष्यकाळ असेल. पुढचा प्रश्न, मोठा सुविधार्थी शब्द काय? सगळ्यांना माहिती मित्रांनो मोठाचा सुविधार्थी शब्द काय? तर लहान. पुढचा प्रश्न, आनंद समानार्थी शब्द काय? मित्रांनो आनंदाचा समानार्थी शब्द काय असतं? तर एक मिनिट, आनंदाचा समानार्थी शब्द विचारला मित्रांनो तिथे काय? तर सुख येईल. पुढचा प्रश्न, लिहिणे ही कोणती क्रिया आहे? लिहिणे ही कोणती क्रिया आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी सकर्मक क्रिया. का लिहिणे ला कर्म लागते म्हणून सकर्मक क्रिया. लिहिणेला लाग कर्म लागतो म्हणून सकर्मक क्रिया. तो झोपतो क्रियाप्रकार कोणता? तो झोपतो क्रियाप्रकार कोणता मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी अकर्मक क्रिया. कारण झोपतोला काय तर ला कर्म लागत नाही म्हणून काय? अकर्मक क्रिया. जल चा समानार्थी शब्द काय आहे? जलचा समानार्थी शब्द काय? तर पाणी. पुढचा प्रश्न, विद्यार्थी अनेक वचन काय झालं?
विद्यार्थी हा शब्द अनेक वचनातही तसाच राहतो, म्हणून याचं उत्तर काय आहे? तो विद्यार्थीच येईल. पुढचा प्रश्न, ती हुशार आहे. हुशार काय आहे? ती हुशार आहे, ती काय आहे? तो गुण दाखवतो, म्हणून काय झालं ते? ऑप्शन बी विशेषण. पुढचा प्रश्न, तो पटकन धावतो. तो पटकन धावतो, याचं उत्तर काय मित्रांनो? पटकन काय आहे? तो पटकन धावतो, याचं उत्तर काय आहे? ऑप्शन बी क्रियाविशेषण. कारण तो काय? पटकन क्रियेची पद्धत आहे, म्हणून क्रियाविशेषण. शाळेकडे विभक्ती कोणती? शाळेकडे विभक्ती ओळखा मित्रांनो. तर शाळेकडे विभक्ती कोणती? तर चतुर्थी. पुढचं, घरातून ओनहूनतून आपल्याला माहिती आहे ते काय झालं? ऑप्शन ए पंचमी. ओनहूनतून विभक्ती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, माझे सर्वनामचा प्रकार कोणता आहे? माझे सर्वनामचा प्रकार कोणता आहे? तर संबंधवाचक. माझे संबंध दाखवते, म्हणून संबंधवाचक. कोठे काय आहे? कोठे काय आहे मित्रांनो? तो चारचा ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थक. पुढचा प्रश्न, जो येईल तो पाहिल. जो काय आहे? जो येईल तो पाहिल, तो काय आहे? तर संबंधवाचक. जो तो हे संबंधवाचक. खूप छान खूप काय आहे मित्रांनो? तो खूप काय आहे? तर क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, गोड आवाज. गोड काय मित्रांनो? तर गोड आवाज काय आहे? तर विशेषण झालं. पुढचा प्रश्न, मुलांनी खेळले. काळ ओळखा. मुलांनी खेळले हे काय आहे? तर भूतकाळ आहे, ते लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, मी शिकत आहे. काळ कोणता? मी शिकत आहे, तर काळ कोणता आहे? शिकत आहे म्हणजे काय? शिकण्याची क्रिया चालू आहे, म्हणून शिकण्याची क्रिया चालू होण्याचं उत्तर काय आहे? वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, मी शिकलो. काळ काय? मी शिकलो याचा काळ काय? तर भूतकाळ. कारण की शिकलो, शिकून झालीची क्रिया झालेली, म्हणून भूतकाळ. मी शिकेन काळ कोणता आहे? मी शिकेन हे काळ कोणता आहे? तर भविष्यकाळ. कारण मी शिकेन, शिकेन नाही शिकणार, ते पुढचा प्रश्न आहे, म्हणून भविष्यकाळ. पुढचा प्रश्न, उद्या शब्दप्रकार ओळखा. उद्या या शब्दप्रकार काय दाखवतो? तर क्रियाविशेषण दाखवतो. कारण उद्या वेळ दाखवतो, काय आहे? तो क्रियाविशेषण. आज शब्दप्रकार कोणता? आज हा शब्दप्रकार कोणता आहे? तर क्रियाविशेषण आहे. पुढचा, ते सुंदर आहेत. ते सुंदर आहेत. सुंदर काय आहे याच्यातला? सुंदर काय आहे? तर विशेषण आहे. ऑप्शन आहे एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भाषा शिकवताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर भाषा शिकवताना सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर सराव महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक परफेक्ट. म्हणजे तुम्ही भाषा शिकवताना काय आहे? तर सराव करणं खूप गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मुलांना भाषा शिकवताना काय वापरावे? मुलांना भाषा शिकवताना काय वापरावे मित्रांनो? तर खेळ वापरावे. खेळातून शिकवणे योग्य. प्रॅक्टिकली. पुढचा प्रश्न, पालकांसाठी योग्य पद्धत कोणती? तर पालकांसाठी योग्य पद्धत कोणती आहे? ॲक्टिव्हिटी बेस्ड. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे एकदम योग्य पद्धत आहे, त्याच्याने लवकर त्यांना कळतं. चित्र वर्णन कशासाठी? तर उत्तर काय मित्रांनो? तर ए स्पीकिंगसाठी. चित्र वर्णन कशासाठी? तर बोलण्यासाठी. पुढचा प्रश्न, कथा सांगणे कशासाठी? कथा सांगणे कशासाठी? तर लिसनिंग म्हणजे ऑप्शन ए ऐकण्यासाठी. पुढचा प्रश्न, वाचन समज म्हणजे काय? वाचन समज म्हणजे काय मित्रांनो? तर ऑप्शन ए समजून वाचणे. समजून वाचणे म्हणजे काय? वाचन समज होय. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी काय करावे? लेखन कौशल्य करण्यासाठी काय करावे मित्रांनो? तर सराव करावे. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी सराव करावे, प्रॅक्टिस करावे. पुढचं, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी काय करावे? शब्दसंग्रह वाढवण्यासाठी काय करावे? तर वाचन जास्त करावे. वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, भाषा शिकणे कसे असावे? भाषा शिकणे कसे असावे? आनंददायी असावे. म्हणजे ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, व्याकरण शिकवताना काय करावे? व्याकरण शिकवताना काय करावे मित्रांनो? उदाहरणे. व्याकरण शिकवताना जेवढं जास्त उदाहरण देऊ आपण, तेवढं लवकर कळतं. मुलांना बोलायला लावले कशासाठी? मुलांना बोलायला लावले कशासाठी? याचं उत्तर आहे ऑप्शन ए बोलणे. स्पीकिंग स्किल वाढव म्हणून, बोलायची स्किल वाढव म्हणून मुलांना बोलायला लावणे. ऐकण्याचा सराव कशासाठी असतं? ऐकण्याचा सराव असतं मित्रांनो ऑप्शन ए लिसनिंगसाठी. लिसनिंग म्हणजे काय? ऐकण्यासाठी. वाचनालय कशासाठी असतं? वाचनालय कशासाठी असतं मित्रांनो? तर रीडिंगसाठी. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, लेखन वही कशासाठी? लेखन वही कशासाठी असते मित्रांनो? तर रायटिंगसाठी. लेखनाचा सराव व्हावा म्हणून. प्रश्न, समूह कार्य कशासाठी असतं? तर समूह कार्य कशासाठी असतं? इंटरॅक्शनसाठी असतं. कशासाठी असतं? तर इंटरॅक्शन म्हणजे समूह कार्य काय? इंटरॅक्शन. भाषा खेळ कशासाठी आहे? भाषा खेळ कशासाठी आहे मित्रांनो? तर लर्निंगसाठी आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. चित्रकथा कशासाठी असते? चित्रकथा कशासाठी असते? तर रीडिंगसाठी असते. पुढचा प्रश्न, उच्चार सुधारण्यासाठी काय? उच्चार सुधारण्यासाठी काय? तर पुनरावृत्ती उच्चार सुधारतात. याच्यासाठी काय मित्रांनो? उच्चार सुधारण्यासाठी ऑप्शन ए रिपिटेशन. मुलांची चूक कशी घ्यावी? मुलांची चूक कशी घ्यावी मित्रांनो? चूक सुधारावी आणि शिक्षा नाही. याचं उत्तर काय? चूक सुधारावी आणि शिक्षा नाही. ऑप्शन एक सुधारणा करावे.
पुढचा प्रश्न, भाषा वर्ग कसा असावा? भाषा वर्ग कसा असावा? तर आनंदी असावा. प्रश्न विचारणे कशासाठी? प्रश्न विचारणे कशासाठी? तर विचारशक्ती वाढण्यासाठी. ऑप्शन ए थिंकिंगसाठी. पुढचा प्रश्न, उत्तर देणे कशासाठी? उत्तर कशासाठी देतो मित्रांनो आपण? तर अभिव्यक्तीसाठी. कशासाठी? तर अभिव्यक्तीसाठी. तर ऑप्शन ए एक्सप्रेशनसाठी. कविता कशासाठी? कविता कशासाठी मित्रांनो? तर ऑप्शन ए रिदम लर्निंग वाढण्यासाठी. कविता कशासाठी? रिदम लर्निंग वाढण्यासाठी. पुढचं एक, कथालेखन कशासाठी? कथालेखन कशासाठी असतं? तर क्रिएटिव्हिटीसाठी असते मित्रांनो. आपण किती क्रिएटिव्हिटी करू शकतो हे कथालेखनमध्ये कळतं आपल्याला. पुढचा प्रश्न, नाटक कशासाठी? नाटक कशासाठी मित्रांनो? तर ऑप्शन ए स्पीकिंगसाठी, म्हणजे बोलण्यासाठी. संवाद कशासाठी? संवाद कशासाठी? तर कम्युनिकेशन वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ऑप्शन ए संवाद माध्यम, ज्याच्याने आपण संवाद करतो, कम्युनिकेशन करतो. पुढचा प्रश्न, शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय मित्रांनो? ऑप्शन ए अर्थपूर्ण ध्वनी. प्रश्न क्रमांक 99, वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय? तर ऑप्शन ए पूर्ण अर्थ. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, भाषा शिक्षणाचा अंतिम उद्देश काय आहे? भाषा शिक्षणाचा अंतिम उद्देश काय? तर प्रभावी संवाद. काय? तर प्रभावी संवाद. तर मित्रांनो, आपण महत्त्वपूर्ण ग्रामर पाहिलेले, जे TET, पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा विचारल्या जातात. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर स्किप करून पाहा तर तुम्हाला कळणार नाही. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी डीप एक्सप्लेनेशन केलेलं आहे. PRD कोड या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपण दररोज या चॅनलवर नवीन नवीन प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओज टाकत राहतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरू नका.